भारतीय जनता पार्टी पक्षाकडून महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या पक्ष कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखती आजपासून सलग 3 दिवस चालणार असून यामध्ये माजी नगरसेवक, नव्याने राजकारणात येऊ इच्छिणारे तसेच इतर पक्षांमधून भाजपात प्रवेश केलेले इच्छुक उमेदवार सहभागी होत आहेत। पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने उमेदवारांची काटेकोर छाननी केली जात असल्याची माहिती भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी दिली। भाजपच्या निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्यांना उमेदवारीत प्रथम प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट करताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबतही सूचक विधान करण्यात आले। राजकीयदृष्ट्या योग्य आणि सन्मानजनक प्रस्ताव आल्यास युतीबाबत निर्णय घेतला जाईल असे मोठे वक्तव्य रोहिणी तडवळकर यांनी केले। शीतल धर्मपाल सरवगड, मी प्रभाग क्रमांक 4 या भागात उतरायला तयार आहे। माझे मिस्टर गेले 20 वर्ष कार्य करत आहेत, त्यातला हातभार म्हणून यावर्षी मी इच्छुक आहे। प्रश्न विचारले, जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही निवडून याल का? मी त्यांना सांगितलं 100% आम्ही वॉर्ड रचना वगैरे विचारली। आज भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुकाच्या मुलाखती होत्या। आज प्रभाग 5च्या वतीने आम्ही जे इच्छुक उमेदवार म्हणून आलो आहोत, आज आम्ही येऊन प्रत्येकाने आम्ही मुलाखत दिली। काय काय विचारलं? प्रभागाची माहिती विचारली, प्रभागाची लोकसंख्या विचारली, काय विचारले, तिकीट का द्यावे। गेली 10-15 वर्ष झालं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करू संपर्कमध्ये आहे। पार्टीने देशामध्ये सबका साथ सबका विकास हे सूत्र हाताशी धरून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपासून ते उच्चपदस्थ व्यक्तीपर्यंत, मग लहान मुलं असतील, महिला असतील, तरुण असतील, वृद्ध व्यक्ती असतील, नोकरदार असतील, त्याचबरोबर उद्योजक असतील, उद्योगपती असतील, यांच्या सर्व घटकांचा विचार करून देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या योजना राबवल्या, त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना असेल, कोविडमध्ये अन्नधान्याचं वाटप असेल, शिवाय उज्ज्वला गॅस योजना, शौचालयाची योजना, महिलांच्या आरोग्याची योजना, त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड असेल, आणखीन प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या सुविधा देतोय आपण आणि मोफत सगळ्या ऑपरेशन्स असतील, त्या सगळ्या योजना केंद्रात माननीय नरेंद्रभाई मोदी, राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या योजना चालू आहेत त्या सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचल्या आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांचा ओढा वाढलेला आहे। त्याशिवाय मागच्या 5 वर्षामध्ये शहरामध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत, सर्व योजना लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत। शहराचे माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, शहरातले आमदार माननीय विजयकुमार देशमुख, माननीय सुभाषबाबू देशमुख, माननीय देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून जो विकास सध्या होतोय आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी कामं केलेली आहेत, ज्या नगरसेवकांनी जी कामं केलेली आहेत, त्यामुळं शहरामध्ये उमेदवारांचा ओढा इकडे वाढतोय आणि हा वाढता ओढा 1200च्या स्वरूपामध्ये, 1200 उमेदवारांच्या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीकडे अर्ज आलेले आहेत। आजपासून 3 दिवस सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रभागनिहाय त्यांच्या मुलाखती घेतोय आणि त्याच्यामध्ये निकष असे लावलेले आहेत की तो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता असावा, त्याचं वर्चस्व, तो ज्या प्रभागामध्ये जो उभा राहू इच्छितो त्या प्रभागामध्ये त्याची ओळख असावी, एक कार्यकर्ता म्हणून, सामाजिक काम म्हणून तो इलेक्टिव्ह मेरिटमध्ये यावा आणि त्या ओळखीनुसार, त्याच्या वर्चस्वानुसार, त्याच्या कामाच्या पावतीनुसार त्याला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल आणि तो नक्की त्यामध्ये विजयी होईल। त्यासाठी भारतीय जनता पार्टी पण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करेल।